बारामतीचा देखील जो कौल आहे तो कौल जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलो आहे आणि मलाही समजत नाही की गेले अनेक वर्ष मी जवळपास पहिल्यांदा तिथं खासदार झालो 1991 ला, तेव्हापासून कुठल्याही निवडणुका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकरांनी मला दिलेला होता। यावेळेस कशामुळं त्यांनी मला पाठिंबा दिला नाही, बाकीचे तर मतदारसंघ बाजूलाच राहू द्या, परंतु शेवटी जनतेचा कौल असतो, लोकशाहीमध्ये तो स्वीकारायचा असतो। पुन्हा नाउमेद न होता लोकांच्या समोर जायचं असतं। म्हणजे मी तर सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगतो, यश मिळालं म्हणून हुरळून जायचं नसतं किंवा अपयश मिळालं म्हणून खचून जायचं नसतं। पुन्हा नव्या उमेदीनं आम्ही सगळ्यांनी एकंदरीतच उद्याच्या येणाऱ्या काही महिन्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्या संदर्भात आमची महायुती आहे। त्या महायुतीमधले देखील जे प्रमुख आहेत, एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, यांच्याशी पण चर्चा करून मागं लोकसभेच्या 48 जागांच्या संदर्भातला महायुतीचा निर्णय होत असताना त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या, कुठं आपण कमी पडलो, यावेळेस आम्हाला साधारण एक गोष्ट जाणवली, मुस्लिम समाज हा आमच्यापासून दूर गेलेला होता। संविधानाच्या बद्दलचा जो काही मुद्दा विरोधकांनी मांडला आणि यंदा 400 पार, अबकी बार 400 पार, हे यंदा संविधान बदलायचे, घटना बदलायची, असं काहीतरी एक त्यांनी प्रचार केला आणि त्याही प्रचाराला मागासवर्गीय समाजाने थोडा बहुत प्रतिसाद दिला। म्हणजे मागासवर्गीय समाजामध्ये तो प्रचार त्यांच्या मनामध्ये बिंबवण्यात ते सगळे यशस्वी झाले।